बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न करू नका। बॅरिकेड्सवर चढून दुखापत होण्याची शक्यता आहे। सर्व आंदोलकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते। आंदोलन आहे नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर। काय आंदोलन होतं, काय मुख्य मुद्दे त्याबद्दल जरा सांगा। आणि काल ह्या नागपूर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी ज्या चुकीच्या पद्धतीने अतिक्रमणाची जी कारवाई करण्यात आलेली आहे, तर ती पद्धत ही चुकीची होती। कारण की ज्या फेरीवाल्यांवरती कारवाई केली, ज्या टपरीवाल्यांवर कारवाई केली, कुठल्याही प्रकारच्या सूचना न देता आपण त्यांचं सर्व सामान तोडून टाकलं। आणि जे फेरीवाले किंवा जी टपरीवाले आहे, ज्यांचा परिवार, ज्यांचं कुटुंब त्यांच्या त्या गोष्टीवर चालतं, कारण की त्याचं उत्पन्नाचं साधन म्हणजेच ते रोजच्या रोज आपला सामान विकणे आणि आपल्या कुटुंबाचा परिवाराचा सांभाळ करणे हा असताना आपण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, तर ह्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी करण्याकरता महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले सर्व काँग्रेसचे नगरसेवक आणि आमच्या काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे आम्ही आयुक्तांना आज तसं निवेदन दिलेलं आहे। आणि आयुक्तांनीसुद्धा ते मान्य करून, ज्या समजा जर याच्यामध्ये जर कोणी अधिकारी चुकीचं असेल तर त्याचा आम्ही कारवाई करू हे मान्य करू। तुमच्या पक्ष नगरसेवकांनी आता आक्षेप घेतला की आतमध्ये जाताना त्यांची झाडाझडती करण्यात आली। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आम्ही आतमध्ये जात असताना आमची झाडाझडती काय, यावर आक्षेप घेतला, काय सांगा। नाही, जर समजा असं जर काही झालं असेल तर ही पद्धत चुकीची आहे ना। कारण की जनतेवर किंवा ज्या मतदारांनी आम्हाला इथे निवडून दिलेलं आहे त्यांच्यावर जर अन्याय होणार असेल तर आमचं कर्तव्य आहे ना, काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना आम्ही न्याय मागण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे येणारच ना। आणि अशा पद्धतीने तुम्ही जर पोलीस फोर्स बनवून जर आम्हाला जर न्याय मागण्यापासून जर तुम्ही जर वंचित ठेवणार असेल तर आम्ही मग पुन्हा रस्त्यावर उतरून सर्व नगरसेवक आम्ही आंदोलन करू।